हे नको घेऊ आता फक्त गव्हाण. आज आमचा अबू आझमीच्या वक्तव्याला तीव्र निषेध आहे. तो जर भारतातनं आमदार होतोय, या महाराष्ट्रातनं आमदार होतोय, म्हणजे हे आपल्यासाठी किती निंदनीय आहे याचा आपण विचार करावा. आणि अशा लोकांना परत आपण निवडून नाही दिलं पाहिजे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची, संत तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची पावन स्पर्शाने पुण्य झालेली भूमी आहे. आणि अशा भूमीत जर ही लोक येऊन म्हणत असतील की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, ही नक्की पिलावळ कुणाची आहे? ही पिलावळ आहे औरंगजेबाची. आणि ही जर औरंगजेबाची पिलावळ असेल तर आम्ही एकच सांगतो की अशा लोकांना हद्दपार केलं पाहिजे भारतातनं, आणि यांच्या हाजला परत पाठवलं पाहिजे. हे जर म्हणत असतील आम्ही फक्त अल्लाला मानतो, आम्ही इतर कुणाला मानत नाही, तर यांना भारतातनं हद्दपार केलं पाहिजे. आणि त्याचा खर्च आम्ही उचलू, युवा मोर्चा म्हणून. त्याच्या तिकिटांचा खर्च, त्याला इथनं बाहेर पाठवायचा खर्च, हा सगळा आम्ही करू. आमची एकच विनंती आहे की अबू आझमीने आता माफी मागितली पाहिजे, वंदे मातरम बोललाही पाहिजे. तो जर बोलला नाही तर पुणे शहरामध्ये एक मोठं आंदोलन उभं करू आणि मग अबू आझमीला या सगळ्याला सामोरे जावं लागेल. जय श्रीराम. जय श्रीराम. अबू आझमी हे संविधानिक पदावरती आहे. त्यांनी वंदे मातरमचा अपमान केलेला आहे. आता वंदे मातरमची शताब्दी आपण आता काही थोड्या दिवसात साजरी करणार आहोत. आणि अबू आझमी यांनी जो वंदे मातरमचा अपमान केलेला, भारत मातेचा जो अपमान केलेला, त्यांनी त्वरित माफी मागावी, अन्यथा त्यांना कठोर आंदोलनाला सामोरं जावं लागेल.